दीपक कोळी. आज आपल्याला मी वांगी गावामध्ये आहे. विटा कारवाईमध्ये मागच्या वेळी आपण कॉल केला, तिथून अजून एक स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे. आता मी निघालोय. हे आपले सरपंच तारीफचं काय दुकान आहे, तारीफ काही येऊ शकत नाही. आता मी आणि आपला आम्ही सगळे मित्रांनो घेऊन मी विट्याला निघालोय. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आपण आलो विटे येथे. या तुम्हाला मागच्या वेळी पण आपण इथेच कॉल केला. दिसते का इंडियन रॅट्स नाही म्हणजे 10,000चा बेनिफिशियरी सिरप आहे. वरती जाऊन बसला मित्रांनो घाण आहे उंदीर वगैरे खाण्यासाठी. मित्रांनो असे सिरप आपल्या घरापर्यंत येत असतात, इथे खाण्यासाठी येत असतो. आपण MIDC मध्ये राहतो, इथे जर असे सिरप पाहिजे तर कारण काय मित्रांनो, उंदराची जोडी वर्षाला 900 ते 950 पिलांना जन्म देते आणि उंदराचे कसं असतं दिवसांदिवसात दात वाढत असतात. त्यासाठी उंदीर काय करतो, खाण्यापेक्षा जास्त नुकसान करतो. कुठं वायरस कुठं काय कर, त्यासाठी असे सिरप मित्रांनो पाहिजे महत्वाचे. ध्यान आहे अजून नाही. पकड़ो इसको ऐसे पकड़ो. अरे मोबाइल पकड़ो, सिर्फ पकड़ो. हाँ पीछे नहीं आता, पकड़ो पीछे जोर से. ये मत मारो. सोडू नको पूर्ण दे. हा सोड सोड सोड. अरे मित्रांनो पाणी ते सूर्य 10,000 पाणी त्याला हिंदीमध्ये घोडा पचाडी या नावाने ओळखतात. मागच्या वेळीच आपण इथं पाणी देऊन हा सेम साप पण मोठा होता, रेस्क्यू केलता. वांगी ते विटा साधारण ते 20 ते 25 किलोमीटर अंतर असेल आणि तिथून पुढे कारवा MIDC म्हणजे विट्यापासून एक 5-7 किलोमीटर अजून पुढं, म्हणजे टोटल आपण 30 किलोमीटर अंतरावरून मित्रांनो आलोय. हा 10,000 जातीचा बेनिफिशियरी सिरप पकडलाय. असं आपल्याला तालुक्यात कुठूनही कॉल आले तर आपण जाऊन स्नेक पकडतोय आणि ह्याला इथंच मित्रांनो व्यवस्थित त्यांना माहिती सांगून मित्रांनो इथंच त्याला रिलीज करूया. असे सिरप आपल्या घरापाशी म्हणा, रानात म्हणा पाहिजे, ह्याच्यापासून कोणताच धोका नाही. उंदीर किंवा बेडकाच्या वासानं आपल्या घरापर्यंत येत असतो. माणूस साप म्हणले घाबरतो, पण घाबरण्याचा काय विषय नाही एवढा, म्हणजे ह्याच्यापासून कोणताच धोका नाही माणसाला. मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.